झी 24 तासवर शिंदेंच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी। तब्बल 3.5 तास शिंदेंच्या घरी बैठक। एकनाथ शिंदे आणि छत्रपती संभाजीनगरमधील 6 आमदार, 2 जिल्हा प्रमुख आणि 1 खासदारांच्या बैठकीत नक्की काय झालं? रात्री 11 ते 1:30 वाजेपर्यंत बैठक झाली। एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक नेत्यासोबत स्वतंत्रपणे बैठक घेत संभाजीनगरमध्ये नक्की काय चाललंय याचा आढावा घेतलाय। यापैकी खासगीत अनेक नेत्यांनी पालकमंत्र्यांची तक्रार शिंदेंकडे केल्याची माहिती आहे। विकास निधी मिळत नाही याबद्दल सत्तारसह इतरांनी तक्रार केली। महापालिका, जिल्हा परिषदसह इतर ठिकाणी पक्षाचं नुकसान का झालं याबद्दल शिंदे यांनी बैठकीत संवाद साधला। तसंच प्रत्येकाला स्वतंत्र सूचना दिल्या गेल्या। वैयक्तिक भेटीनंतर सर्वांची एकत्र बैठक घेऊन शिंदे यांनी सगळ्यांना सुनावलं असल्याची माहिती आहे। तसं आणखी काय काय घडलं तर जिल्हा बँकेत निवडणुकीत जमल्यास, युतीत न जमल्यास स्वतंत्र लढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। सत्तार यांचेही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर सत्तारांची कान उघाडणी करण्यात आली शिंदेंकडून। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशालकडे जाणार आहोत, पण त्याबद्दल आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काल एक चर्चा सुरू झालेली होती दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची। सत्तार यांचे दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत जे वक्तव्य त्यांनी केलेलं होतं त्या वक्तव्याबाबत त्यांची कान उघाडणी करण्यात आली। आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहे। विशाल, आणखी काय काय घडलं या 3.5 तासामध्ये? शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे, खास करून भाजप विरोधात ही अस्वस्थता आहे आणि हीच जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली होती। 6 आमदार, 1 खासदार, 2 जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित होते। ठाण्यामध्ये रात्री उशिरा जवळपास 3 तास ही बैठक चालली आणि या बैठकीत एकनाथ शिंदे प्रत्येक नेत्यांसोबत स्वतंत्रपणे बोललेले आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत आणि सोबतच त्यांना पुढं काय करायच्या अशा सूचना दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्तार यांनी आक्रमकपणे भाजपच्या विरोधात भूमिका मांडली होती। अन्याय सहन करू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका होती। याबाबत एकनाथ शिंदे यांनी सत्तारांशी वेगळी चर्चा केली। सोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सत्तारांच्या मुलानं जो अर्ज भरला आहे तो अर्ज आता मागे घ्यावा, आपण महायुतीत लढतोय त्यामुळे हा अर्ज मागे घ्यावा लागेल असं सांगण्यात आलं। त्यानुसार सत्तार यांनी सुद्धा होकार दर्शवला आहे। मात्र सोबतच सत्तार यांनी काल 2 शिवसेना एकत्र येण्याबाबत विधान केलं होतं। जर भाजप शिवसेनेला संपवू पाहत असेल तर पुन्हा नव्यानं विचार करावा लागेल। 2 शिवसेना एकत्र आल्यास वावं काय असं ते म्हणाले होते। याबाबत सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांची कान उघाडणी केली असल्याचं आपल्याला कळतंय। सोबतच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात काही नेत्यांनी तक्रारी केल्या। खरं तर सत्तार जेव्हा झी 24 ताससोबत बोलले होते त्यावेळेस पालकमंत्री हे विकास निधी देत नाही, माझ्या तालुक्याला निधी मिळाला नाही अशा पद्धतीचं दुःख त्यांनी व्यक्त केलं होतं। याबाबतची तक्रारसुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली। सोबतच इतर काही नेत्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांविरोधातची भूमिका मांडली। याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झाली। त्यानंतर प्रत्येकाशी स्वतंत्र बोलल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांना एकत्र बसवलं आणि चांगलीच कान उघाडणी केल्याची आपल्याला माहिती मिळते। अशा पद्धतीनं जर आपापसात वाद असतील तर हे वाद शिवसेनेला संपवणारे असेल, त्यामुळे लागलीच वेळीच आता अलर्ट व्हा आणि अशा पद्धतीचे वाद टाळा अशा पद्धतीच्या एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आणि पुन्हा नव्यानं कामाला लागा। आता छत्रपती संभाजीनगरांमध्ये मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीत सुद्धा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार की वेगवेगळे लढणार अशा पद्धतीची चर्चा होती। याबाबतही काही नेत्यांनी मांडणी केली। त्यावर जर युती सन्मानजनक जुळाली तर युतीत लढा, अन्यथा बँकेच्या निवडणुकीत वेगळं लढा अशा पद्धतीच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी केल्या आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी अस्वस्थता होती ती संपवण्याचा एक प्रयत्न केला असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो। खरं तर महापालिका निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका या सगळ्यानंतर शिवसेनेमध्ये प्रचंड अस्वस्थता होती आणि ही अस्वस्थता संपवण्यासाठीच हा शिंदेंचा एक प्रयत्न आहे। आता या प्रयत्नानंतर तरी शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्ये एकसंध होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जी विशाल, धन्यवाद या सगळ्या इनपुटसाठी।